हॅलो, हाय, नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे गावठी गोडवा या चॅनलमध्ये. 2 दिवसापूर्वी आम्ही फिरायला गेलो होतो. तर चला म्हटलं तुमच्याबरोबर हा ब्लॉग शेअर करावा. मस्तपैकी आम्ही सडाभागापूर तिथे रिव्हर्स वॉटरफॉल आहे. तिथे जाणार होतो आम्ही. पण त्याआधी म्हटलं चाफळला श्रीराम मंदिरमध्ये आधी भेट देऊयात. तर आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. आम्ही 2 व्हीलरवरून गेलो होतो. त्या दिवशी पाऊस पण एवढा जास्त नव्हता. कधी ऊन पडत होतं, थोडीशी पावसाची उघडझाप चालूच होती. पण खूप सुंदर वाटत होतं. वातावरण पण एवढं सुंदर होतं. बघा ना, सर्व बाजूने अशी हिरवळ होती, केळीच्या बागा होत्या. असं निसर्ग एवढं मनमोहक होतं ना, खूप सुंदर वाटत होतं. मग आधी आपण श्रीराम मंदिरात आधी जाऊया. हे बघा, मंदिरात जाण्यापूर्वी आम्ही मारुतीचं दर्शन घेतलं. हे बघा, श्री प्रभू रामचंद्राच्या बरोबर मंदिराच्या समोर ह्या मारुतीचे मंदिर आहे. याला दास मारुती असंही म्हणतात. या मारुतीची स्थापना समर्थ रामदासांनी केलेली आहे. 11 मारुतीपैकी एक हे दास मारुतीचे मंदिर आहे. या मूर्तीची साधारणपणे उंची 6 फूट तरी असेल. इथे मंदिर सुद्धा खूप सुंदर होतं. आतमध्ये इथे श्री मारुती स्तोत्र वगैरे लिहिलेलं आहे आणि खूप अशी मनमोहक अशी मूर्ती आहे. आता आम्ही जातोय मंदिरात प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायला. मंदिराशेजारी मजबूत दगडी तटबंदी आहे. मंदिराच्या बरोबर पायऱ्या चढून जाताना विष्णूच्या दशावतारांची शिल्पे नजरेस पडतात. हे बघा, एवढं सुंदर आणि आकर्षक अशी नक्षीकाम आहे ना. आणि हे विष्णूच्या दशावतारांची शिल्पे आहेत. हे म्हणजे शिल्पकला खरंच खूप सुंदर केलेली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात आम्ही आता प्रवेश करतोय. मंदिराच्या गाभाऱ्यात संगमरवरी सिंहासनावर राम, सीता, लक्ष्मण यांची मनमोहक अशी मूर्तीचं दर्शन झालं आम्हाला. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. हे बघा, नंतर दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. असं हे चाफळ या ठिकाणी हे श्रीराम मंदिर आहे. सातारा जिल्ह्यातील चाफळ हे गाव मांड नदीच्या तीरावर वसलेले आहे. मांड ही कृष्णा नदीची उपनदी आहे. समर्थ रामदास यांच्या जीवनचरित्रात चाफळ गावाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. चाफळ या गावाला समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. समर्थ रामदास यांनी त्यांच्या आयुष्यातील 36 वर्षे चाफळ येथे वास्तव्य केलेले आहे असं म्हणतात. हे मंदिर सुद्धा खूप जुने आहे. हे मंदिर संत रामदासांनी बांधलेले आहे. या कामात त्यांना सहकार्य लाभले ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे. हे मंदिर बांधण्याची पण एक आख्यायिका प्रचलित आहे. असं म्हटलं जातं की रामदास यांना श्री प्रभू रामचंद्राने दृष्टांत दिला होता. त्यानुसार त्यांनी अंगापूरच्या डोहातून 2 मूर्ती बाहेर काढल्या. एक प्रभू श्रीरामचंद्र यांची आणि दुसरी अंगलाई देवीची. त्यापैकी श्रीराम यांच्या मूर्तीची स्थापना चाफळ येथे करण्यात आली आणि अंगलाई देवीची स्थापना ही सज्जनगडावर करण्यात आली. चाफळ येथे श्रीरामनवमीचा उत्सव सुद्धा खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आता आम्ही निघालेलो आहोत गुफेत. ही गुफा खूप प्राचीन आहे. असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा श्री समर्थ रामदासांना भेटायला यायचे तेव्हा इथं गुप्त चर्चा व्हायच्या असं म्हणजे ऐकण्यात होतं. ही गुफा खूप खोलवर आहे. आम्ही काय आतमध्ये जास्त गेलेलो नाही, कारण लाईट जिथपर्यंत होती तिथपर्यंतच फक्त आम्ही गेलो. गुप्त चर्चा इथे होत होत्या असं म्हणजे ऐकण्यात होतं. खूप मजबूत असं हे बांधकाम आहे. खूप सुंदर आहे. खूप असं छोटीशीच एकदम जागा आतमध्ये जायला. लाईट होती तिथपर्यंतच आम्ही गेलो. परत काय आतमध्ये आम्ही गेलोच नाही. नंतर आम्ही बाहेर आलेलो आहे. हे बघा, नक्की भेट द्या तुम्ही चाफळला. म्हणजे साताऱ्यात आला की इथं नक्की भेट द्यायला या. या मंदिराचं नक्षीकाम तर एवढं सुंदर आहे. हे बघा ना, एवढं सुंदर केलेलं आहे ते नक्षीकाम, शिल्पकाम. खूप छान वाटत होतं. एवढं आकर्षक असं हे मंदिर आहे. त्याचं शिल्पकाम, नक्षीकाम खूप सुंदर केलेलं आहे. अक्षरशः छोटे छोटे बारकावे बघा ना, मस्तपैकी कोरलेले आहेत या मूर्ती. सुंदर काम केलेलं आहे. खूप सुंदर असं वातावरण होतं. असं वाटत होतं की इथून जाऊच नाही. त्या श्री प्रभू रामचंद्रांची मनमोहक अशी मूर्ती आणि इथली अशी हिरवीगार असं निसर्गरम्य वातावरण. खूप सुंदर असं वाटत होतं या वातावरणात. हे बघा, हे सुंदर असं गार असं वातावरण होतं. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने.
मनोजवं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। हे बघा गणपतीचं मंदिर सुद्धा आहे इथे. हे चाफळचे मंदिर असंख्य भाविकांची श्रद्धास्थान आहे. हे बघा ही सनद आहे, सनद म्हणतात त्याला. त्याच्यानंतर हे बघा श्रीराम देवस्थान ट्रस्ट, हे सगळे देखरेख करतात मंदिराचे. दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची जवळच असलेल्या मठामध्ये राहण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. आता आम्ही बाहेर पडतोय मंदिरातून. हे बघा बाजूला खाली बरीच दुकानं सुद्धा आहेत. तुम्हाला फ्रूट्स वगैरे किंवा काही खायचं झालं तर इथे तुम्ही खाऊ शकता. हे बघा असं हे आमचं चाफळ आणि चाफळमधील श्रीरामचंद्रांचं मंदिर. तुम्हाला आवडलं का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता आम्ही जाणार आहोत सडा वाघापूर येथे रिव्हर्स वॉटरफॉल बघायला. उलटा धबधबा आहे तिथं. आता आम्ही या मार्गेच जाणार आहोत उलटा धबधबा बघायला. चला तर मग जाऊया. तुम्हाला सेकंड पार्टमध्ये उलटा धबधबाच्या इथं मी सगळं दाखवणार आहे. हे बघा आम्ही आता चाललेलो आहे उलटा धबधबा बघायला. इथलं वातावरण तर एवढं सुंदर होतं ना, म्हणजे अक्षरशः माझ्या मोबाईलची मेमरी फुल झाली. काय काय व्हिडिओ करू, काय म्हणजे काय सुचतच नव्हतं. एवढं सुंदर असं बघण्यासारखं होतं ना. असं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.